शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मराठी अभिनेते दादा कोंडके यांच्या मैत्रीचे किस्से. दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली होती, तर बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणांनी आणि खंबीर राजकारणाने महाराष्ट्राची सत्ता दीर्घकाळ सांभाळली होती. पण त्यांच्या मैत्रीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हा तो काळ होता जेव्हा दादा कोंडके यांचे इच्छा माझी पुरी करा हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. त्यानंतर नाटकात काम करताना त्यांनी तांबडी माती या चित्रपटातून मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. चित्रपटांमध्ये काम करताना त्यांनी स्वतःच्या चित्रपटांमध्ये निर्माता म्हणूनही काम करण्यास सुरुवात केली. हा तो काळ होता जेव्हा हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त इतर भाषांमधील चित्रपटगृहे खूप कमी होती. त्यावेळी दादा कोंडके यांनी निर्माता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट सोंगाड्या बनवला. दादा कोंडके यांना या चित्रपटासाठीही एकही थिएटर मिळत नव्हता. त्यांना चित्रपट प्रदर्शित करण्याचा अनुभवही नव्हता. याच काळात तेरे मेरे सपने हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर थिएटर मालकांनी दादा कोंडके यांचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यास नकार दिला. त्या काळात बाळासाहेब ठाकरे मुंबईचे लोकप्रिय नेते बनले होते. त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत येणाऱ्या अडचणींमुळे दादा कोंडके यांनीही बाळासाहेबांशी संपर्क साधला. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना संपूर्ण गोष्ट सांगितल्यानंतर ते म्हणाले की जर मराठी चित्रपट महाराष्ट्रात चालणार नाही तर तो पंजाब आणि गुजरातमध्ये चालेल का. यानंतर त्यांनी दादा कोंडके यांना सांगितले की आता आपण पाहू की थिएटर मालक मराठी चित्रपट चालवण्यास कसा नकार देतोय. यानंतर बाळासाहेबांनी थिएटर मालकाला सांगितले की जर हा मराठी चित्रपट दाखवला नाही तर तुमच्या चित्रपटगृहात दुसरा कोणताही चित्रपट चालवू देणार नाही. या थिएटरचे नाव कोहिनूर थिएटर होते. या घटनेनंतर दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाते जवळचे झाले.